तर मित्रांनो आज आपण खास बकऱ्याचं मटण आणलेलं आहे. म्हणजे अख्खं बकरच घेतलं होतं, 12 किलोचं बकरं होतं. पण साला बकरं लय माजलेलं होतं, चरबीच जास्त निघाली. काय सांगू आता. तुम्ही बघा, मटण जोपर्यंत आपण स्वच्छ धुत नाहीत तोपर्यंत त्याच्यात काही मजा येईना. त्याच्यासाठी मटण आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवा, त्याच्यानंतर बाकीचा सोंग करू आपण त्याचं. तर बघा, मटण 2-3 पाण्याने धुवणं चालू आहे. कारण कसं आहे, नॉनव्हेज जरी आम्ही खात असलो तर सगळं स्वच्छ करून खातो, माहिती आहे का. रुको जरा सबर करो. तर चला, एकंदरीत मटण स्वच्छ धुतल्या गेलेलं आहे. कसं आहे, एकदम नंबर 1 क्वालिटी. बाकीचं पाणी आपण ह्याच्यातलं काढून टाकू. हा, तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण मटण घेतल्याच्या नंतर हे पाणी फेकून देऊ आपण. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये आपण काय टाकू, कांदा. कांदा टाकला, ह्या ते मिठाचं द्या बरं, मिठाचं आणि हळदीचं. ही आहे हळद. बकऱ्याची लई इच्छा होती त्याला हळद लावावी म्हणून, पण हळद लागायच्या आधीच आम्हाला गावला. त्याच्यामुळं त्याची इच्छा शेवटची पूर्ण करून हळद लावायची. काय करावं, जड अंतकरणानं. आम्ही नाही खाल्लं तर दुसरं कोणीतरी खाणारच आहे ना. हे काय निघणं झालंय, कारण हाताला नुसती चरबी झालेली आहे, त्याच्यामुळं अवघड झालेलं आहे. भया जरा हात लावा बरं. हे आहे मीठ. आणि मीठ कोणतं वापरायचं माहिती आहे का, देश का मीठ, टाटा नमक. कारण कसं आहे माहिती आहे का, आमचं मीठ एवढं आळणी आहे, जे बी खातंय ते नमक हरामीच करतंय. त्याच्यासाठी आम्ही टाटाचं मीठ वापरतो. हा, तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बकऱ्याच्या हळदीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. आणि आमचं मीठ खाऊन नमक हरामी करणारे आहेत त्यांचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. आणि ज्यांचे जिंदगीमध्ये होते वांदे, त्यामुळं आम्ही बकऱ्याच्या मटणात टाकलेत कांदे.